किरण नाना यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। तसेच नानांनी राजकारण न करता समाजकारण करत सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केलेले आहे। आपणही सर्व विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेत असताना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी उच्च शिक्षण घेऊन नोकरी केली पाहिजे आणि गावाचा तसेच आपल्या कुटुंबाचा नावलौकिक वाढवला पाहिजे, असे प्रतिपादन ॲडव्होकेट ऋषिका साबळे पाटील यांनी केले आहे। किरण साबळे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच किसनराव साबळे पाटील विद्यालय येथील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले। त्यावेळी किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे ऊस वाहतूक सोसायटीचे चेअरमन बबनराव साबळे, ऋषिका साबळे पाटील, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग साबळे, सरपंच प्रिया साबळे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद साबळे, माजी सरपंच रुपाली साबळे, हेमलता साबळे, उपसरपंच दत्तात्रय साबळे, माजी उपसरपंच नवनाथ साबळे, किसनराव साबळे पाटील, सोसायटीचे चेअरमन जितेंद्र पिसाळ, युवराज पवार, माजी उपसरपंच सुनील बळीराम साबळे, सचिव अजित साबळे, संचालक अनिल साबळे, ग्रामपंचायत सदस्य संतोष कांबळे, संतोष हवाळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक व सर्व स्टाफ तसेच किसनराव साबळे पाटील विद्यालयाचे सर्व शिक्षक, विद्यार्थी व आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते। नानांनाही 2 मुली आहेत आणि त्यांनी कधीही मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये भेद केला नाही। ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठं एक्झाम्पल म्हणजे आम्ही दोघीच आहे। त्यांनी म्हणजे कितीही कोणी काही बोललं तरी मला खूप शिकवलं, स्वतःच्या पायावरती सक्षम केलं। त्याचा एक छोटंसं उदाहरण सांगते मी 12वीला होते आणि मी क्लासला गेलेले, सातारमध्ये गाडी घेऊन गेलेले आणि मी गाडी लावलेली, म्हणजे मला माहिती नव्हतं की नो पार्किंग आहे। मी आपली 2 व्हीलर लावली आणि क्लासला गेले। क्लासवरनं आल्यानंतर खाली बघितली तर ती गाडी पोलिसांनी उचललेली, कारण की ती नो पार्किंगमध्ये होती। आता नेहमीप्रमाणे पप्पांसोबत असताना मी खूप वेळा ऐकलंय की पप्पांना माणसं फोन करतात आणि मग ते बोलतात पोलिसांशी आणि गाड्या सोडवतात किंवा सगळ्यांची कामं करतात। म्हणून मी पण नेहमीप्रमाणे पप्पांना फोन केला की अशी माझी गाडी उचलली आहे आणि मग तुम्ही फोन करताय का किंवा गाडी सोडवताय का। त्यांनी मला एका स्पष्ट भाषेत सांगितलं, तुझी चूक असल्याशिवाय काही गाडी उचललेली नाहीये, ती तुझी चूक आहे, तू नो पार्किंग मध्ये लावलेली। म्हटलं मग आता काय करू। मला म्हटलं की तुझी तू रिक्षा पकड, रिक्षाने तिथं जा, तिथं जे काय असेल ते फाईन दे, तो भर, तुझी लायसन दाखव आणि गाडी सोडवून घरी ये, मला कशाला फोन केलास। म्हणजे हे सगळ्यात मोठं उदाहरण होतं की भले समाजासाठी नाना सगळं करतील, पण आमच्या दोघींसाठी त्यांनी इतकं सक्षम बनवलंय की जे चूक आहे त्याला चूकच म्हणतात। तिथे कुठेही ते आमची मुली असते तरी आमची साथ देत नाही। मुलींकडनं त्यांची एवढीच फक्त सगळ्यांना तुमच्याकडनं अपेक्षा आहे, तुम्ही सगळ्यांनी इथं आपापली नावं तुम्ही भविष्यामध्ये खूप मोठे व्हा, आपापली नावं खूप मोठे करा, शाळेचं नाव मोठं करा। ह्याच्यामधूनच त्यांना त्यांची पोचपावती मिळणार आहे, ह्याच्यामधूनच त्यांना त्यांच्या शुभेच्छा मिळणार आहेत। तुमच्या सगळ्यांचं असंच प्रेम कायम त्यांच्यासोबत आहे, इथून पुढेही कायम राहील याचा मला विश्वास आहे। इथं बसलेले सगळेच त्यांच्यावरती खूप निस्वार्थीप्रमाणे प्रेम करतात। तुमच्या सगळ्यांचा असंच आशीर्वाद, प्रेम त्यांच्यासोबत राहावं। मी इथं एवढंच सांगेन की अभ्यासामध्ये कुठेही कमी पडू नका, शिक्षणामध्ये कुठेही कमी पडू नका। तुम्हाला जिथे मदत लागेल तिथे तुमच्या पाठीशी नाना उभे आहेत। तुम्हाला अगदी काही अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला काही सांगायचं असेल, शिक्षकांची भीती वाटत असेल, तुम्ही बिनधास्त नानांना सांगू शकता। हे मी माझ्यावरनं सांगते। मी घरामध्ये मला काहीही वाटलं, मी माझ्या मम्मीला बोलत नाही, माझी मम्मी फार रागीट आहे, मी मम्मीला सांगत नाही पण पप्पांना सांगते। ते इतके सगळ्यांसोबत मिळून मिसळून असतात। तुम्ही असं ते आल्यानंतर तुम्ही कोणीही गेला ना तरीही ते तुमची अडचण लगेच जे काय असेल ते मिटवून टाकतील। तुम्ही कोणीही कसल्याही अडचण असेल तर त्यांना सांगा, घाबरून राहू नका। मी स्पेशली मुलींना सांगते, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला पुढे अजून खूप काय काय बघायचं आहे, खूप गोष्टींमधून जायचं आहे, खूप माणसांना तोंड द्यायचं आहे। त्यामुळं अजिबात घाबरून राहू नका, स्वतःच्या पायावरती सक्षम व्हा। उद्या लग्न करून नवऱ्यावरती अवलंबून राहू नका। तुमचे तुम्ही 2 पैसे कमवू शकता आणि तुम्ही कुणावरती अवलंबून नाहीये, ही जी भावना आहे ना ही सगळ्यात जास्त श्रेष्ठ आहे की मी कुणावरतीही अवलंबून नाहीये। आपापल्या आई वडिलांचं नाव मोठं करा। तसंच मुलांना पण सांगेन की आपापल्या आई वडिलांचं नाव मोठं करा, कुठल्याही चुकीच्या वळणावर जाऊ नका। तुम्हाला कधीही अडीअडचणींना कुठेही नाही, सगळी तुमची आपापली कामं करा। त्यांनी माझे आभार व्यक्त केले, पण मी तुमचे आभारी आहे की तुम्ही मला बोलवलं, कारण की मला फार आवडतं शाळेमध्ये जायला, बारक्या छोट्या छोट्या मुलांमध्ये जायला। मी आता तुम्ही जेव्हा बोलवताल तेव्हा मी आवडीने येईन किंवा मी सांगते इथं की मला बोलवत जावं, मी येत जाईन।
तुम्ही सगळे असे छान हसत खेळत राहा आणि तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. तुमचं नानांवरती असंच प्रेम राहू द्या. मी तुमच्या इथे दिलेल्या सगळ्या शुभेच्छा नानांना सांगेन आणि तुमच्या सगळ्यांची मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद. तुम्ही आता मॅडम बोलला ना की 9 टाळ्या वाजवायच्या असतात. ते मी स्काउट गाईडला शिकलेले माझ्या स्कूलमध्ये आणि माझा युनिफॉर्म पण सेम होता. स्काउट गाईड युनिफॉर्म हा माझा सेम होता आणि थर्सडेला असायचं माझं पण. म्हणजे मी एकदम त्या स्कूलमध्ये माझ्या गेल्यासारखं वाटलं मला. आम्ही पण सेम अशा खाऊ वाटत वगैरे की पुढे काय चाललं याच्याकडे अजिबात लक्ष नसायचं. पहिला खाऊ वगैरे मिळतो एवढी फक्त वाट बघायची. त्या सगळ्या मुलांच्या तोंडावरनं माझी सगळेच खाऊची वाट बघतायत. तुम्ही नानांवरती फार प्रेम केलंय. असंच तुमच्या सगळ्यांचं प्रेम कायम त्यांच्याच आहे. तुमच्या एकदम छोट्या मुलांचं प्रेम बघून छान वाटलंय. हे सगळं की मी नानांना जाऊन सांगेन आणि जसं मॅडम बोलल्या तशा हवे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. नानांनी आजपर्यंत जे काय समाजकार्य केलं त्यांना राजकारण काय कधी जमलंच नाही. त्यांचा पिंड नव्हताच राजकारण. त्यांनी जे काय समाजकार्य केलं त्या सगळ्याची पोचपावती मला या सगळ्यांना दिसते आता. आणि त्यांची मुलगी म्हणून मी आज इतक्या अभिमानास्पद होऊ शकते की खरंच माझ्या वडिलांवरती एवढं निस्वार्थीप्रमाणे प्रेम करणारी इथं सगळीच जण आहेत. आज ते नाहीये त्यांची कमी फार जास्त सगळ्यांनाच भासते. मी त्यांना नक्की इथे यायला लावेल, नक्की इथे पाठवेल. मी सगळे इतकं सगळं करते त्यासाठी मी सगळ्यांची आभारी आहे. थँक्यू. ऐका की मागे बसले ना त्यांच्या हस्ते बी द्या सगळ्यांना. थोडंसं हे जे करायचं तसंच करायचं. थोडीशी मोजकेत करायची बस हा वर्गातच की भाव आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.